हाय यूट्यूब फॅमिली, चला मग मी आज तुमले शेवगान शेंगा कसा बनावना काय मसाला ना मी तुमले आज देखाडणार शे. चला मग कसा बनावाना या शेवगाना शेंगा. या देखा कांदा मी आता तवावर शेना भुजाल ठेवेल शेतस त्यासले चांगलं शेकी काढा ना कांदा असले दखा थोडंसं त्यामा तेल टाकी द्यावा ना कांदा असले आणि चांगला ते असलं शेकाव द्यावा ना. आता मी खोबरं खिशी काढस आणि खोबरं ते का खिशी राहणं असे काही खोबरं टाकी दिलं. कांदा आणि खोबरं चांगलं लाल चटक करी लेवानं. या देखा मस्त शेकाय चालणं शे. चांगलं लालसर होऊ देवानं. देखा चांगलं शेकाई आता मी काढिलेस त्यातली मग आणि आता आपण त्यामा अद्रक लसूण आणि कांदा आणि खोबरं शेकेल शे ते कोथिंबीर आणि आता आपण मिक्सरमध्ये दही काढूत. या देखा शेवगान शेंगा आणि वाटाणा शेतस आता आपण असले ना बापाले ठी देऊत शेवगान शेंगा आणि वाटाणा असले थोडंसं आता कढाई ठी दिली मीनी आणि तेल टाकी देल शे. त्यामा आपला मसाला ते दयात जाईल शे. आता कांदा खोबरा अद्रक लसूण वाला आता खात्यावर मसाला टाकी देस मी. आता त्याला बी चांगलं मस्त लाल करी काढा ना मसाला चांगला तळाव द्यावा ना. हे मस्त देखा मस्त तयार जाईल शे. आपला मसाला चांगलं तयार द्यावा ना. आता आपण शेतस ना मसाला टाकू त्यामा हळद टाकी तिखट टाक आणि काया मसाला मग थोडा आपला घरना मसाला आपला काया मसाला भाजी मस्त. देखा ते आपण शेंगा शेत ना त्या बापाला ठेवतात ना त्यास्त पाणी नितारी काढूत आणि शेंगा आणि वाटाणा टाकीस चांगला मसाला मग मिक्स करी काढूत आपण. नका मस्त दिखी राहणं मसाला. आता त्या शेवगान शेंगा पाणी नितारी टाकूत त्यानं आणि त्या शेवगान शेंगा आणि वाटाणा टाकत मग. या वाटाणा आणि शेवगान शेंगा टाक्यात देखा आता त्याचे चांगलं कलाई काढूत आपण. आई
आता हे मीठ टाक, चांगलं कलाई काढता ते मीठ वर बी मसाला आले. शेवण शेंगा देखा आपलं भारी ती किराणा आहे, काया मसाला आणि भाजी. चला मग ते कोथिंबीर टाकी देस, मी कापीस नाही चांगली बारीक कापीन. हा कलाई काढूत. आता पाणी टाकी दिलं. देखा मस्त लाल चटक भाजी ती खिरानी काया मसालानी स्वाद पण एकदम मस्त लागत. तुम्ही पण बनाई देखा अशी काया मसाला आणि भाजी. देखा मस्त ती खिराणीची भाजी तरी बिरबी येईल छे काया मसाला आणि भाजी दे. झाकणी झाकी देस, मी थोडं शिज जातीन त्या शेवगान शेंगा. देखा वटाणा चेक करलीस मी शिजना का नाही शिजना. शिजी जायची भाजी. हे भाजी बनीन रेडी शे. चला मग जेवायला या. देखा हे काया मसाला आणि भाजी आणि पोया या मग तुम्ही पण जेवायला या ना घर. आणि मला व्हिडिओ आवडस तर मला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. जय महाराष्ट्र, जय खानदेश.